नमस्कार, श्री कुकिंग रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे साबुदाण्याची खीर। त्यासाठी इथे मी घेतले अर्धी वाटी साबुदाणा। जे आपण साबुदाण्याची खिचडी वगैरे तयार करतो तो साबुदाणा आहे नॉर्मल। यामध्ये यूज मधला आपला साबुदाणा वापरलाय। हा साबुदाणा मी स्वच्छ असं धुवून 2 तासासाठी भिजून द्यावा साबू, म्हणजे खीर सुद्धा चांगली होते। जर तो कच्चा राहिला तर साबुदाण्यामध्ये म्हणजे खीर तयार करताना किंवा खाताना ती व्यवस्थित लागत नाही। बघा इथे पाणी सुद्धा आपल्याला जास्त नाही टाकायचं, फक्त साबू भिजला जाईल एवढंच पाणी टाकायचं आणि 2 तासासाठी आपल्याला हा बाजूला ठेवायचा। बघा इथे 2 तास झालेत, साबू व्यवस्थित भिजले गेले। अशा प्रकारे साबू भिजला पाहिजे। तुम्हाला जरी वेळ नसेल तर 1 तास तर ॲटलिस्ट 1 तास तरी व्यवस्थित भिजून द्यावा साबू। आणि वेळ नसेल तर एक कोमट पाण्यामध्ये अर्धा पाऊण तासासाठी साबू व्यवस्थित भिजला जातो। तर चला आपण आता खीर बनवायला घेऊ। आता इथं खीर बनवण्यासाठी इथे मी गाईचं दुधाचा वापर करणार आहे। हे अर्धा लिटर दूध आहे, ते मी गरम करून घेतले। तर आता ही खीर मी कढईमध्ये बनवणार आहे। त्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। थोडंसं कढईला पहिल्यांदा तूप लावून घेणार आहे। तर त्यामुळे खीरीला चव छान येते। आणि ह्यामध्ये आता तूप व्यवस्थित वितळले गेलं की आपण एक गरम केलेलं दूध टाकणार आहे। मी पूर्ण दुधाचा वापर केलाय। आता या दुधाला आपल्याला एक उकळी आणून द्यायची, त्यानंतर आपल्याला ते भिजलेलं साबुदाणा टाकायचं त्यात। मी गॅस स्लोच ठेवलाय। बघा इथे दुधाला चांगली उकळी आली आहे। आता यामध्ये आपण जो साबुदाणा भिजून घेतलेला आहे तो टाकणार आहोत। आता साबुदाणा टाकल्यानंतर आपल्याला दुधामध्ये साबुदाणा व्यवस्थित शिजून घ्यायचा आहे। एक 7 ते 8 मिनिटात चांगला साबुदाणा शिजतो दुधामध्ये। असं सतत त्याला मिक्स करत राहावं, म्हणजे साबुदाणा खाली चिटकायचा नाही किंवा दूध सुद्धा खाली लागत नाही। 1 ते 2 मिनिटं असं सतत त्याला ढवळत राहा। इथे 1 ते 2 मिनिटासाठी गॅस मी मीडियम ठेवणार आहे, की जो आपण साबू टाकलेला आहे ते व्यवस्थित दुधासोबत मिक्स होईल आणि खाली चिकटणार नाही। बघा 2 मिनिटांनंतर इथे जे आपण साबू टाकलेले ते आपल्या दुधाच्या वर असं तरंगलेलं दिसतं। तर आता ह्याला आपल्याला 5 मिनिटं व्यवस्थित या दुधामध्ये शिजून द्यायचे। इथं मी गॅस स्लो करते। आता अधूनमधून याला थोडंसं असं ढवळत राहा किंवा मिक्स करत राहा, नाहीतर वरती साई जमा होते याच्या। आता इथे 4 मिनिटं झालेत। तर या स्टेजला मी इथे ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतलाय त्या वाटीने पाऊण वाटी भरून सुद्धा घेतली नाही, थोडी कमीच आहे, पाऊण वाटी साखर वापरणार आहे। त्यामध्ये टाकायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। साखर आपल्याला पूर्ण याच्यात मिक्स करून घ्यायची आहे। आणि इथेच मी 4 बदामाची असे खिसून पावडर तयार केली आहे, असं खिसून घेतलंय ते टाकणार आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट वापरा।
4 बदाम असे किसून घेतलेत आणि काही 4-5 बदाम असे जाडसर कुटून घेतलेत, काजू आणि बदाम ते सुद्धा मी यामध्ये मिक्स करणार आहे। आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। हे सर्व टाकल्यानंतर आपल्याला 1-4 मिनिट व्यवस्थित आपल्याला खिरीमध्ये ही सर्व व्यवस्थित शिजून द्यायचं आहे। आपली साखर सुद्धा व्यवस्थित विरघळली जाईल याच्यात। आता 4 मिनिट आपल्याला असंच शिजून द्यायचं आहे। इथे आपली खीर रेडी झाली। आता यामध्ये आपण 1 चमचा इलायची पावडर टाकणार आहोत। इलायची पावडर टाकल्यानंतर 1 मिनिट आपल्याला असंच व्यवस्थित मिक्स करत शिजून द्यायचं आहे, ज्याने की इलायची पावडरचा फ्लेवर मस्त खीरमध्ये उतरेल। बघा आपली खीर आपली खूप अशी घट्ट पण नाही झाली आणि खूप अशी पातळ पण नाही झाली। बघा त्यामध्ये दूध टाकलेलं सुद्धा आपलं थोडंसं घट्ट झालंय। बघा इथे आपली खीर रेडी झाली आहे। साबुदाण्याची खीर मस्त असं बासुंदीसारखे तयार झाली आहे। तर ही खीर असं काही नाही की उपासालाच खावा, इतर वेळेस तुम्हाला कधी गोड खायची इच्छा झाली तर 20 मिनिटात अशी तयार होणारी खीर आहे। फक्त इथे एक टिप आहे की शाबू आपला व्यवस्थित भिजला गेला पाहिजे। जर शाबू कच्चा राहिला तर खीर तयार व्हायला वेळ खूप जातो। 20 मिनिटात अशी तयार होते ही खीर। बघा किती मस्त असा कलर आलाय त्याला, वाटते का नाही बासुंदीसारखी मस्त। तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। जर रेसिपी आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।